मित्रांनो, अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आय लव्ह यू कोकणमध्ये तुम्ही सर्च करा यूट्यूब चॅनलवरती. ते अशा प्रकारचे कोकणचे आणि मुंबईतील सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. खूप छान छान व्हिडिओ आहेत. जर मजा घ्यायची असेल तर या आय लव्ह यू कोकण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला कुठेतरी मजा घ्यायची, कुठेतरी हसवायचा प्रयत्न करतो आहे, कुठेतरी नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तर प्लीज माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. आय लव्ह यू कोकण. काय एकदा जोर से बोलो. I love you, Kokan. टाटा. मछली जो है मास्क पहन के आई है इतनी आने. अरे बाप रे. कोरोना की वजह से एक बोलो ना भारी डायलॉग मारा है भाई ने. कोरोना की वजह से मास्क पहन के आई है, इसलिए उनको जो चारा लगा रहे हैं वो चारे का स्मेल ठीक से नहीं आ रहा है. आज आहे ना, मी माझ्या पाठीमागे माझा सुपर हिरो बसला आहे, ओम सुनील नवाळे. त्याला ना बँडस्टँडला जायचं आहे. त्याला तो बोलतो की मला बाबा शाहरुख खानचा आणि सचिन तेंडुलकरचा बंगला मला बघायचा आहे. तर चल तुला दाखवतो शाहरुख खानचा बंगलाच काय. शाहरुख खान म्हणजे मला चांगला ओळखतो, पण आपण म्हणतो तिथे चहा पाणी पण करून येऊया. तर आम्ही चाललो आहे आता तिथून. आमच्याबरोबर स्कूटी आहे, आमची स्कूटी घेऊन चाललो आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी ना माझी टोपी वगैरे काढतो आणि हेल्मेट आहे ना बघू. हेल्मेट आणलं आहे आम्ही बरोबर. पहिला हेल्मेट घालतो, नाहीतर व्हायचं कसं कुठेतरी मध्येच पोलीस वगैरे भेटले तर बँड स्टँडला जायच्या अगोदर आमचा बँड वाजवायचा. म्हणून आम्ही हेल्मेट स्वतः हेल्मेट घालतो आणि नंतर पुढे आम्ही जातो. हेल्मेट घालून आता रेडी आहे. आता आम्ही पुढे चाललो आहे दोघंजणं. कॅमेरा आता सुपर हिरो सांभाळणार आहे आणि मी गाडी चालवतो आहे. आम्ही घरातून निघालो तेव्हा चहा नाश्ता वगैरे करून आलो, पण आमच्या या गाडीने अजून काही चहा नाश्ता केला नाही. तिला आहे ना आता पुढे एक 5 स्टार हॉटेल आहे भारत पेट्रोलियम, तर तिथे तिला चहा पाजण्यासाठी घेऊन जातो आहे. कारण ती पण भुकेलेलीच आहे, काही खाल्लं नाही तिने, सकाळपासून काही नाश्ता पाणी केलं नाही. तिलाही घेऊन जातो आहे.
मित्रांनो, आपल्या समोर जे आहे ना, हे बँड्राचं लीलावती हॉस्पिटल आहे. आपण बघू शकता या व्हिडिओतून. मित्रांनो, आम्ही आता आलो आहे बंगल्याजवळ, शाहरुख खानच्या बंगल्याजवळ. तुम्ही पाहू शकता, हा समोर दिसतोय. हा बंगला आहे. मला वाटतं या बंगल्याचं बहुतेक काम बिम चालू असणार, त्यामुळे सर्व इथे कपडे वगैरे लावलेले दिसत आहेत. काम आहे, पूर्णपणे दिसत नाही बघा. बंगल्याचं काम चालू आहे. नाही तर आपण गेलो असतो मस्तपैकी चहा वगैरे पिऊनच आलो असतो शाहरुख खानच्या करून आज. पण बॅड लक. जाऊ दे, चल आपण बँडस्टँडला आता फिरून येऊया. मित्रांनो, फायनली आम्ही आता बँडस्टँडला आलो आहे. पाहू शकता हा बँडस्टँडचा परिसर. काही लोक तिकडे फिशिंग पण करतायत. जाऊया आपण त्यांच्यापर्यंत, बघूया काय भेटले त्यांना. हा हा, खूप छान ठिकाण आहे मित्रांनो हे. संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या मॉर्निंग वॉकला इथे मोठमोठे बॉलिवूडचे स्टार लोक पण इथे, ॲक्ट्रेस लोक पण असतात या परिसरामध्ये. कपल्स लोकांसाठी पण खूप चांगला पॉईंट आहे. पाहू शकता आपण. इकडे पब्लिक कमी आहे, पण संध्याकाळच्या टायमाला खूप पब्लिक असते इथे. या साईडचा परिसर बहुतेक करून मित्रांनो या साईडला आहे ना, मोठमोठे ॲक्ट्रेस लोक वगैरे इकडे भरपूर लोक राहतात. तेंडुलकर, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, हे मोठमोठे जे बॉलिवूडचे ॲक्ट्रेस लोक आहेत हे याच परिसरामध्ये राहतात इकडच्या. आम्ही पण आता उतरतोय खाली. मोठे दगड आहेत. पाय भी स्लिप होण्याची शक्यता आहे.
सांभाळू ना, पाय स्लिप होतील. पाहू शकता या कातळ दगडावरती आहे ना मित्रांनो, बघा छानदार अशी नक्षी दिसते आपल्याला. मी फिशिंग करतायत, आपण जाऊया दोघेजण, बघूया काय पकडलं त्यांनी. खूप चांगला पॉईंट आहे मित्रांनो. मुंबईला आलात गावची मंडळी तर बँडस्टँडला या. मित्रांनो एक माणूस ना मासे पकडतोय, बघूया त्याला काय भेटलं काय. जाऊया आपण त्याच्याकडे. पाय सरकतायत, तिथून पडलो तर नक्की डोकं फुटेल आणि डोकं मोडेल एवढं मात्र नक्की आहे. म्हणजे आमच्या जवळच होता, पण आता थोडा माझ्या जवळच होता, थोडा लांब गेला. जातो आहे त्याच्यापर्यंत, काय भेटलं तर बघतो. आपण एक दादा इथे फिशिंग करतोय, पण त्यांना पण विचारूया काय भेटलं काय. दादा काय भेटलं काय कुछ मिला कि नहीं? अभी जस्ट आए हैं ये, इसलिए कुछ अभी तक तो कुछ उनको मिला नहीं, लेकिन आधे एक घंटे तक कुछ ना कुछ तो मछली यहाँ पे वो पकड़ेंगे जरूर. बेस्ट ऑफ लक अपने. क्या है ना, तो मछली जो है मास्क पहन के आई है इसलिए आने. अरे बाप रे, कोरोना की वजह से एक बोलो ना भारी डायलॉग मारा है भाई ने. कोरोना की वजह से मास्क पहन के आई है, इसलिए उनको जो चारा लगा रहे हैं वो चारे का स्मेल ठीक से नहीं आ रहा है. तो प्लीज़ मछलियों आपका मास्क निकाल दो, और भाई कि अभी जो डाल रहे हो अपना क्या बोलते हैं उसको, चारा डाल रहे हैं, वो उसको पकड़ ले. थैंक्स भाई. मित्रांनो अजून पण पुढे एक आहे मच्छवार आहे, मछली पकडतोय. मी जातोय त्याच्यापर्यंत, बघूया. मला वाटतं त्याने नक्कीच काहीतरी पकडलं असणार, कारण त्याच्याकडे आधुनिक यंत्र आहे मछली पकडण्याचं. पाहूया. त्यामुळं या समुद्राची लाटं बघू शकता आपण, किती मोठमोठी लाटं आहेत. म्हणून जास्त पुढे मी जात नाही, जवळूनच लांबूनच हे व्हिडिओ करतोय. हे पहा, या दादाने एक चारा टाकून ठेवला आहे, पाहू शकता आपण. दादा काय भेटलं की नाही? काय नाही अजून, आताच आलेत. हे पण आत्ताच आलेले आहेत, जस्ट आलेले आहेत. म्हणून काय अजून त्यांना भेटलं नाही, पण नक्कीच काय नाही काहीतरी भेटेल. दादा कुठली मच्छी भेटते इकडे? बांगड़ा, स्नैपर और लेटू. हां, शेंगटी. हाँ शेंगटी पण भेटते ना. हाँ, और सबसे ज़्यादातर हिल आता है. कुठली? हिल. हाँ, बघा म्हटले एवढ्या प्रकारच्या. उसको भी लोग खाते हैं, ऐसा नहीं जो उसको खाते नहीं, खाते हैं. हां और वो जब लगता है समुद्री बाम जैसा होता है ना, हां हां. सेम वैसे ही होता है. वो काटता भी है इंसान.
इंसान को लेकिन काटता भी जहरीला है। नहीं है पर काटता है। अच्छा, म्हणजे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या समुद्रामध्ये अशा पण मासे आहेत ते आपल्याला पण चावा घेऊ शकतात, आपल्याला पण चावू शकतात. त्यामुळे समुद्राच्या आतमध्ये जातेवेळी जरा सांभाळूनच जायला पाहिजे आपल्याला पण. मित्रांनो मच्छी पकडणं पण सोपं काम नाही आहे. भेटली तर खूप पटापट पण भेटतात आणि नाही भेटले तर मित्रांनो तासनतास तिथे उभं राहायला लागतं मच्छी पकडण्यासाठी. तर हे दादा इथे आहेत, ते बघा त्यांनी आपला चारा लावलेला आहे, पाहू शकता तुम्ही. केव्हा केव्हा मित्रांनो असं पण होतं की आपण जो गळ टाकतो तो आतमध्ये अटकून पण राहतो, मग नंतर परत ते तोडून ते परत नवीन बनवायला लागतो. असे खूप प्रयत्न करून नंतर आपल्याला कुठेतरी मच्छी सापडते. ठीक आहे दादा, चला. खूप छान. मित्रांनो हे बघा दुसरं एक आहे. ह्या प्रत्येक समुद्राच्या किनाऱ्याला आहे ना मित्रांनो, मरीन लाईन्सला पण तुम्ही गेलात, चर्चगेटच्या ठिकाणी गेलात तर हे सिमेंटचे ब्लॉक टाकलेले आहेत बघा. हे त्रिकोणा कलरचे हे ब्लॉक याच्यासाठी टाकले आहेत मित्रांनो की जर पाणी या पावसाच्या टायमाला आहे ना, पाण्याचं लाठं मोठी येतात ना, ती लाठं कुठेतरी ते अडून राहावीत, त्याच्यासाठी हे ब्लॉक टाकले आहेत. हे बघा सर्वीकडे पूर्ण किनारपट्टीला हे ब्लॉक टाकलेले दिसत आहेत. मध्ये मध्ये दगड टाकले आहेत बघा. मी एकदा ट्राय करतो जायची त्या साईडला सावकाश. जर पाय सटकला तर खाली.
पर्यंत गेलो असतो मित्रांनो, उगाचच कुठे पाय बी सटकला तर डोका बिका मोडायचा, डोका मोडायचा पण डोका फुटायचा पण, त्यामुळे पूरपर्यंत जात नाही, इथूनच मागे येतो. कसा आहे पॉईंट, आवडलं की नाही? हां मस्त आहे ना. आता कुठे जाऊया? तर इथून आम्ही जे जे काही चांगलं चांगलं पाहायला भेटेल, चांगलं चांगलं तुम्हाला दाखवायला भेटेल ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. शाहरुख खानचं तर घर आपण बघितलं, शाहरुख खानच्या घराला सध्या काम चालू आहे, त्यामुळे काय त्याच्या घरी जायला भेटलं नाही. आता थोड्याच अंतरावरती आहे ना सलमान खानचं पण घर आहे, तेही तुला दाखवतो. सलमान खानचं घर, सलमान खान पण माझा चांगला ओळखीचा आहे, त्याच्याकडे पण बघूया, असेल तर चहा पाणी पिऊन या त्यांच्याकडे. पाहू शकता केवढे मोठमोठे ते लाटं दिसत आहेत हे बघा. संध्याकाळच्या वेळेला मित्रांनो खूप छानदार ते हा परिसर भरलेला दिसतो, आणि जेव्हा सूर्यास्त होत असतो ना त्यावेळेस खूप छान मित्रांनो ते पाहायला. अशा ॲक्टर्स लोक असतात ना बॉलिवूडचे, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतले, ह्या लोकांना भेटायला खूप आवडतं मला. मी आतापर्यंत आहे ना मराठीमध्ये आमचे सचिन पिळगावकर यांना भेटलो आहे, हेमंत ढोमे सर यांना पण भेटलो आहे, आपले दया कुछ तो गडबड है शिवाजी साटम यांचे चिरंजीव अभिजित साटम यांनाही भेटलो आहे. आमच्या अखंड महाराष्ट्राचे कैवारी राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव श्री अमितसाहेब ठाकरे यांनाही मी भेटलो आहे. त्या सर्वांबरोबर भेटलेले फोटो पण तुम्हाला ह्या व्हिडिओतून मित्रांनो शेअर करणार आहे मी. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. काय बोलतो मला? हां विचारत आहेत मुलं, पण खूप धमाल करायला आले बघा इकडे. काय करायला आहेत तुम्ही? फिरायला आलात? अरे वा वा वा, मजा आहे तुमची. मग शाळा वगैरे चालू झाली की नाही तुमची? स्कूल चालू हो गया आपका? अरे वा. आपका चॅनल काय? आई लव यू कोकण. काय एकदा जोर से बोलो. आई लव यू कोकण. टाटा. मित्रांनो हे सर्व मुलं फिरायला आले आहेत बघा, खूप मजा घेत आहेत, एन्जॉय करतायत इकडे मुंबईच्या ठिकाणी. आय लव यू कोकण. खूप बरं वाटतं अशी मुलं सगळे एक्सायटेड झालेली पाहून. आम्ही आता निघालो आहे मित्रांनो बँड स्टँडवरून. धमाल केली. थोड्या अंतरावर ना मित्रांनो सलमान खानचं पण घर आहे, दाखवतो तुम्हाला माझ्या व्हिडिओतून.
एकदम बँडस्टँडच्या एकदम नजदीकच आहे. मित्रांनो, हे बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान यांचा हा बंगला आहे इकडे. सलमान खान सरांचे जे बॉडीगार्ड आहेत शेरा सर, त्यांच्याबरोबर मी माझा फोटो घेतलेला आहे. तोही फोटो तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला मी दाखवणार आहे. आता मी इथे